जय खानदेश मंडळी, मी तुमची सोनल अहिराव आणि आज मी बनवणार शे स्पेशल जळगावनं भरीत, जे आपलं खानदेश ना सगळ्यात आवडतं शे. आज असं आपण बनवणार आहोत भरीत, जे मना पोरसले मना नवराले सगळ्यासले आवडस. आता आपण गॅस चालू करली, गॅस चालू कराय ना का मग नंतर ह्या मस्त मी 2 वांगा लिहिलेत अर्धा किलो सारखा. त्या 2 वांगाचे धुई लिहिले स्वच्छ, त्यांना देठे काढले शेतच आणि त्याला असं गरम करायला ठेवतो. मी तेल लावत नाही, बिना तेलनं बी चांगलं शिजतास आणि साल पण लवकर निघतात. त्याला दोन्ही गॅसवर मी केले सुजाने करीसाठी काम लवकर होईल मला. आपण या प्रकारे गॅसवर काय करायला, या दोन्ही वांगा ठेवी द्यावाना आणि जोपर्यंत शिजतस तोपर्यंत आपल्या आधीच उभं राहणार. आता आपण याला देखा तुम्ही असं पलटीली सूट है ना, आई देख रहा तुम्ही की कसं याने वरने काच जी शे ती कशी शेकाय जाईल शे. तर त्याचप्रमाणे आपण असं पूर्णपणे वांग आई जे वांग शे ते पूर्णपणे असंच शेकली सूट. आई दुसरं वांग बी देखा असं अर्धा शिज जाईल शे म्हणा. आता तुम्ही देखू शकतास का या हाई वांगानं बी देखा हा अर्धा भाग, नंतर हा दुसरा भाग. ह्याचप्रमाणे आपल्याला या दोन्ही बी वांगा शेकेले ना शेतात. आता देखू शकतोस तुम्ही की आपलं हे वांग जे शे पूर्णपणे शेकाय जायचे. फक्त आठे थोडंसं कच्चं वाटलं ना, आपण यात काय करतो आणखी थोडंसं आठे शेकेले सूत. तोपर्यंत आपण दुसरं वांग देऊ. हाई जे वांग शे ते तुम्ही देखू शकतोस की हाई पूर्णपणे शिज जायचे मस्तपैकी. तर याने आपण एक डिशमा काढली सूत. आता तुम्ही देखू शकतास की आपलं हाय वांग जे शे ते पूर्णपणे शिजायचे. हाय दुसरं वांग जे शे ते बी मला मस्तपैकी शिजायचे. त्याला आपण काय करतो आता एक ताटमा काढली सूत. याने बी काढली सूत असं एक ताटमा. त्यानंतर आपण याला चांगलं आता तुम्ही देखू शकतास की आपण यात या ताटमा ठेवी दिले. थोडं थंड होईना की त्यानंतर आपण काय करतो यातनं साल काढली सूत. मग त्यानंतर तोपर्यंत आपण काय करू बाकी तयारी करू. आता वटाणानं सीजन शे म्हणून वटाणा लिहिलेत. आता आपण वांगानं भरीत बनवण्यासाठी काय काय साहित्य लिहिले ते देखू. 3 धाकल्ला कांदा, 3 टमाटर धाकल्ला, वटाणा, कढीपत्ता, या धाकल्ला मिरच्या शेतीस एकदम हिरव्यागार त्या मिरच्या आपण लिहिलेत. 4-5 मिरच्या लिहिलेत, लसूण लिहिलेत आणि कोथिंबीर आणि मस्तपैकी शेंगदाणा है ना. आता आपण रेसिपी चालू करू. आता आपण गॅस चालू करीस, एक कढई ठेवी शे. त्यामुळे आता आपण तेल टाकसू. तेल थोडं बऱ्यापैकी टाका ना, म्हणजे जेवढं ज्याला जसं लागेल त्याप्रमाणे ते लोक तेल लिहू शकतस. आणि त्याला थोडंसं चांगलं गरम करी लेवानं. आता आपलं तेल तपी जायचे. यामा आपण काय करतो राई टाकसू. नंतर जिरं टाकतो. ते चांगलं तळतळ उडणं की त्यानंतर मग आपण त्यामा कढीपत्ता टाकतो. आणि तुम्ही देख राहतो की आपलं राई जिरं मस्त असं तळतळ उडे राहणं. आता आपण यामा टाकतो आता आपण यामा कढीपत्ता टाकत. त्यानंतर आपण हाई चिरेल जे लसूण शेतत बारीक चिरेल लसूण त्या लसूण टाकी दिसतो. त्यानंतर आपण यामा शेंगदाणा टाकी दिसतो. शेंगदाणाचे थोडंसं फ्राय होईना की त्यानंतर तेव्हा वटाणा टाकतो आपण. आता आपण यामा वटाणा टाकी दिसतो. वटाणा थोडंसं याला थोडंसं शिजू द्यावा ना. वटाणा टाकून झाकण लाई द्यावा. आता आपण यामा काय करतो कांदा, टोमॅटो आणि मिरची जी चिरेल ते आपण यामा टाकी देतो आणि त्याला चांगलं फ्राय करून घेतो. तांबूस कलर न होईपर्यंत त्याला आपलं काय करणं आहे चांगलं फ्राय करणं.
तुम्ही देखू शकता की या मम्मीने काय काय टाकले, कांदा, लसूण, मिरची आणि टोमॅटो. आता आपण याच्यामध्ये थोडं हळद, गरम मसाला, धना पावडर हे सगळे मसाले टाकल्यावर आपण याला काय करणार, चांगलं मिक्स करून घेणार. आता आपण ह्या ज्या कांदा फ्राय होईल झाले त्यामुळे आपण काय काय टाकेल शेतच, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि मॅगी मसाला हे सगळं टाकीच नाही चांगलं फ्राय करी लेवाना. आणि त्यानंतर त्यामुळे आपण जे बारीक करेल आपला वांगाला भरीत जे शे वांगा जे शे त्याला आता बारीक करी टाकेल शेतच आपण प्रॉपर मा टाकीच नाही मी बारीक करेल होतं. त्यानंतर आपण या कढाईमा टाकीच नाही त्याला चांगलं हलायलीस. इथला मस्त सुगंध सुटेल शेयानं, काय सांगू मी तुमले. त्यानं सुगंध लिसनीच खावा असं वाटलं नाही, असं वाटलं नाही कितलं खाऊ आणि कितलं नाही. इतलं मस्त सुगंध येईल त्यांना, अख्खं घरमा त्यांना सुगंध दरवळी राहणार. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकसूत, जितलं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे. कोणी जास्त खारट खास, दोन जास्त कमी मीठ खास त्याप्रमाणे आपण मीठ टाकीच नाही. त्याला चांगलं हलायलीसूत. मग हलावल्यानंतर थोडंसं त्याला आणखी शिजू द्या, 5 ते 10 मिनटं शिजू द्या. नंतर मग आपण वरतून मस्तपैकी कोथिंबीर कापीसने टाकसू. आता यामध्ये आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकी दिसत. कोथिंबीर म्हणजे जाडी बारीक कापेले, जास्त बारीक नाही कापेले, कारण की मला ती जाडी बारीकच आवडस. जास्त बारीक कापेल मला आवडत नाही, म्हणून मी मस्तपैकी जाडी मोठी बारीक कोथिंबीर कापीस यामध्ये टाकी देईल शे. आपण त्याला चांगलं मिक्स करेल सुद्धा परत. अशा प्रकारे आपण जे भरीत शे ते आपलं भरीत ते खावाले तयार होई जाईल शे. या भरीतना बरोबर आपण ज्वारीनी भाकरी किंवा बाजरीनी भाकर पण खाऊ शकतस. बाजरीनी भाकरसोबत खूप मस्त लागस आणि यानासोबत कांदा, लोणचं, हा 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 एकदम गावनीच यादी लागेल. मग आता आपलं भरीत बनी जाईल शे, तयार होई जाईल शे. धन्यवाद. तुम्ही मनी पूर्ण व्हिडिओ देखा त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद शे. तुमले जर मनी रेसिपी आवडली होईल तर तुम्ही तिला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.